नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोलापूरची अतिशय प्रसिद्ध आणि खमंग अशी शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही चटणी चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही ही प्रवासात किंवा डब्यासाठी 15 ते 20 दिवस सहज टिकते। तर ही शेंगदाणा चटणी कशी बनणार आहे तर ती इथे आपण बघूया। इथे मी त्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे, बघू शकता। तर 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे मंद आचेवरती व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। 20 ते 25 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत। लसण भरपूर लागणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आणि इथे मी लाल चटणीचा कूट होता माझ्याकडे, तोच घेतलेला आहे। तुम्ही लाल तिखटही वापरू शकतात आणि गरम तेल आहे। चला तर इथे शेंगदाण्याची चटणी आपण कुटून घेऊया। खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये आता हे 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ही चटणी वाटून घेऊ शकतात। आणि इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि ही जी लाल चटणी आहे ती चटणी इथे आपण टाकणार आहोत। याने काय होतं तर ती चव छान येते, शेंगदाण्याच्या चटणीला छान चव येते। तुमच्याकडे लाल मिरची जर का असेल तर तीही तुम्ही टाकू शकतात। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि गरम तेल घेतलेलं आहे। आता ही चटणी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। एकदम जाडसर कुटायची आहे। खलबत्त्यामध्ये कुटली तर त्या चटणीला चव छान येते। एकदम जाडसर अशी कुटल्या जाते आणि ही जी चटणी आहे तुम्ही खूप आवडीने खाणार, इतकी ही खमंग आणि खुसखुशीत अशी ही चटणी आहे, बघू शकतात। तर अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी जी आहे ती मी इथे कुटून घेतलेली आहे। कुटायला थोडी जड जाते पण चवीला भन्नाट लागते बरं का। तर अशा प्रकारे आपली जी शेंगदाण्याची चटणी आहे ती आता इथे कुटून झालेली आहे आणि बघू शकतात ही जे चटणीचं टेक्स्चर जे आहे ते किती छान आले। जाडसरच कुटल्या गेलेली आहे, जास्त बारीक सुद्धा कुटलेली नाही, जाड शेंगदाणे त्यामध्ये आहेत। तर अशा प्रकारे घरच्या साहित्यामध्ये सोलापुरी खमंग शेंगदाणा चटणी बनवून इथे तयार आहे। चला तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेंगदाणा चटणी एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की ही शेंगदाणा चटणी तुम्हाला कशी वाटली। तुम्ही ही चटणी पोळीसोबत, पोळीचा रोल किंवा पराठ्यासोबत सर्व करू शकतात आणि मी तरी सध्या पोळीसोबतच घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा ही सोलापुरी खमंग शेंगदाणा चटणी एक वेळेस नक्की ट्राय करा।